पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरानो आणि प्रिय बंधूनो आणि भगिनीनो, काल मला कोणतरी सांगितलं, फादर बेनी, तुम्ही पोटातील त्रास असलेल्या लोकांसाठी मध्यस्थी प्रार्थना केली आणि आमच्या दादांना खूपच बरं वाटलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू. आज परत एकदा मला समजलं की त्यांचा त्रास पूर्णपणे सुटलेले नाहीये. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करत आहे तेव्हा त्यांना बरं वाटलं. हालेलुया. तुम्ही अनेक लोकांनी प्रार्थना केली होती. मध्यस्थी प्रार्थना अनेक प्रकारच्या आहे. मध्यस्थी प्रार्थनेचा सामर्थ्य जबरदस्त आहे. आपल्याला आजच्या दिवसामध्ये या गोष्टीविषयी थोडासा विचारपूस करायला, थोडा विचार करायला परमेश्वर आपल्याला संधी देत आहे. हालेलुया. खरं सांगितलं तर मध्यस्थी प्रार्थना करणारा माणूस देवासमोर कोण आहे? हालेलुया. जुन्या करारामध्ये लोकांना हे समजायला मार्ग नव्हता. नवा करारामध्ये परमेश्वर आपल्याला निरनिराळा प्रकारे या गोष्टी शिकवत आहे. उदाहरणासाठी बोललं तर तिमोथीला लिहिलेल्या पत्रामध्ये 2 अध्यायामध्ये संत पाऊल आपल्याला काय बोलत आहे आपण ऐकूया. तिमोथीला लिहिलेले पहिले पत्र, अध्याय 2, वचन 5. कारण एकच देव आहे, एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यामध्ये ख्रिस्त, देव आणि मानव यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना गैरसमजचं कारण झालेले एक वचन आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आज आपण या वचनाचा असे अर्थ जाणायला पाहिजे की हालेलुया, परमेश्वर पित्याकडे जाण्यासाठी परमेश्वराला ओळखणारा, परमेश्वराबरोबर एक जीव झालेले एकच आहे, तो आहे पुत्र येशू. हालेलुया. जो माणूस म्हणून जन्माला आला, हालेलुया, त्याला आपल्याबद्दलच्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे. इब्रियरास लिहिलेल्या पत्रामध्ये परवा दिवशी आपण वचन ऐकलो. हालेलुया. आपल्यासारखा तो आहे म्हणून आपल्यासारखा सगळ्या प्रकारच्या त्रासातून तो गेलेला आहे, सगळ्या परीक्षणातून तो गेलेला आहे. हालेलुया. म्हणून त्रासातून, परीक्षणातून जाताना आपल्याला ओळखणारा एक देव आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, आपण अजून थोडा खोलपणामध्ये या वचनाचा अर्थ जाणायला प्रयत्न करूया. प्रेज द लॉर्ड. उदाहरणासाठी बोललं तर हालेलुया, योहानाचा जे पहिले पत्र आहे त्यातील 2 अध्याय 1 ते पहिले आणि 2 वचन आता आपण ऐकूया. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. हालेलुया. पित्याजवळ आपल्या कैवारी आहे. हालेलुया. कोण? प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. कोणीही पाप करू नये. चुकून कोणतरी जर पाप केला, प्रेज द लॉर्ड, पुढे काय? हालेलुया. जुन्या करारामध्ये मोठा प्रश्न पडायचा. आता आपण जुन्या करारातील एक सुंदर वाचन आहे, त्या वाचनाकडे कान देऊया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
आपण जुन्या कराराकडे जायच्या अगोदर खूप महत्वाचा हे उरलेले वचन भाग आपण पुढे ऐकूया. आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायचित्त आहे, केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. हालेलुया. हालेलुया. समजलं ना? हालेलुया. हालेलुया. जुन्या करारामध्ये समजा अशा एक प्रसंग जर तयार झाले, माणसाने पाप केलं आणि पापामध्ये माणसाच्या परिस्थिती वाढत वाढत गेले. आपल्याला माहिती आहे, एक माणूस दारू पिला, हळूहळू दारूच्या सवय लागलं तर त्या दारूपासून त्यांना मुक्ती मिळते का? भयानक त्रासातून जावं लागते. सोडायची इच्छा असून सोडता येत नाही असे कितीतरी लोक आहेत. हेच पापाच्या परिस्थिती. एकदा पापामध्ये गुंतलं का सुटका मिळणं भयानक भयानक वातावरण आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मी तुम्हा सगळ्यांना आज एक होमवर्क देत आहे. एसकीएल ग्रंथ 22वा अध्याय. हालेलुया. हालेलुया. तुम्ही सगळे लोक हे वचन घेऊन वाचायचे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एसकीएल 22 मध्ये या पापाचा जे डोंगर आहे त्या डोंगराच्या काही परिस्थिती आहे आणि देवाला त्या परिस्थितीमुळे किती वैताग आले ते सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही स्वतः वाचा. त्या परिस्थितीमध्ये देवाला एक कठीण निर्णय घ्यावा लागलेला आहे. ते 15 वचनामध्ये लिहिलेलं आहे. आता आपण एसकीएल 22वा अध्यायातील 15 वचन ऐकूया. मी राष्ट्रांमध्ये तुझी पांगापांग करीन, देशोदेशी तुझी दानादान करीन व तुझ्यातील अशुद्धता नष्ट करीन. हालेलुया. हालेलुया. म्हणजे शुद्ध करून घेण्यासाठी एकच मार्ग आहे, त्रासातून जाऊ दे, मार खाऊ दे, नम्र होईपर्यंत मार खाऊ दे. कुठेतरी अशा परिस्थितीमध्ये डोळे उघडणार. हालेलुया. हालेलुया. तेवढेच मार्ग उरले होते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून परमेश्वर या वचनाद्वारे बोलत आहे, इस्रायल देशातील लोक सुधारणार नाही तर सुधरेपर्यंत त्यांचा पांगापांग करणार. लोकांच्या मध्ये जाऊन पडू दे, मार खाऊ दे, एक दिवशी त्यांच्या डोळे उघडणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, तुम्ही पुढच्या वचन अजून वाचा. आणि आता आपण 30व्या वचनाकडे, ते खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी, आजच्या दिवसासाठी खूप महत्वाचं वचन आहे 30वं वचन. आता आपण वचनाकडे कान देऊया. मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी मत्समोर देशासाठी तटांच्या खिंडीत उभा राहील की काय, याची मी वाट पाहिली पण मला कोणी आढळला नाही. आपण सिस्टरांच्या मागे बोलूया. मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी मत्समोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय, याची मी वाट पाहिली पण मला कोणी आढळला नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा लोकांच्या पापाचे वातावरण, प्रत्येक प्रकारचे पाप, सर्व इथे लिहिलेलं आहे. हालेलुया. पापांचा प्रकार जसे वाढत जात आहे, देवाची पण एक अपेक्षा आहे. प्रत्येक पापाद्वारे मी माझ्या सभोवती देवाने तयार करून ठेवलेले जे सुंदर संरक्षणाचा किल्ला आहे, मी स्वतः तोडतो. हालेलुया. देवाच्या लेकरांना संरक्षण मिळावं म्हणून देवाने
त्यांच्या सभोवती तट बांधून ठेवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. या तट्टाच्या मध्ये माझ्या महापापांद्वारे एक किंड तयार होत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि देव परमेश्वर सांगत आहे या किंडीत कोणतरी उभं राहावं. देवाला सांगावं, देवा मी तयार आहे, या किंडीत उभे राहून मी तुझ्याकडे मध्यस्थी प्रार्थना करत आहे. या लेकरांच्यावर दया कर. आम्ही पाप केलेले लोक आहोत, आम्ही इस्रायल आहोत, आम्ही देवा तू निवडलेले लेकर आहोत. तुझ्याकडे बघायला आम्ही कमी पडलो. क्षमा मागणारा एक तरी व्यक्ती किंवा 4-5 लोक एकत्र. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. देव परमेश्वर पाहत आहे, कोणी एक नाहीये. म्हणून नाश तोंडाजवळ आलेला आहे. हालेलुया. 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 देव परमेश्वर आज आपल्याकडे अपेक्षा ठेवत आहे. एकच व्यक्तीसाठी नाही, शेकडो लोक, फक्त शरीरासाठी नाही, आत्म्यासाठी देवाजवळ मध्यस्थी प्रार्थना करणे. आज आपण परमेश्वराजवळ सामर्थ्य मागूया आणि आता आपण आशीर्वादाचा तयारी करून घेऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. जरी ऑपरेशन मल्टिपल टाइम्स झालेलं आहे, अनेकदा ऑपरेशन झालेलं आहे, तरी काही पेशंट बरे झालेले नाही. अशा काही पेशंटना पवित्र आत्मा आज स्पर्श करत आहे. तोंडामध्ये फोडी येत आहे म्हणून त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. वाईट स्वप्नाद्वारे त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना प्रभूने स्पर्श केलेला आहे. दाताचा तक्रार, कानामध्ये त्रास असलेल्या लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. काही कोळी बांधवांना नवीन प्रकारचा व्यवसाय चालू करण्यासाठी पवित्र आत्मा मदत मार्गदर्शन देत आहे. पोटातील तक्रार वारंवार होत आहे म्हणून पोटातील त्रासामुळे पूर्ण शरीर खराब झालेल्या स्थितीतील काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. जीवनाचा सर्व पांगापांग झालेला, एकदम तुकडा झालेल्या अनुभवातून जाणाऱ्या काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. एक तरुण इन्नसेंट निष्कळंक मुलगी खूप त्रासातून जात आहे. तिचा हृदय शुद्ध आहे. अनेक लोक तिच्याविषयी गैरसमज करून घेत आहे. तिला परमेश्वर जवळ घेत आहे. तिच्या बाजूने परमेश्वर उभा आहे. अनेक शेतकरींना परमेश्वर आज विशेष आशीर्वाद देत आहे. अंघोळ करायला भीती वाटते. अंघोळ केल्यावर आजारी पडणार का असे विचाराने त्रस्त झालेले काही लोकांना धाडस घेऊन अंघोळ करायला परमेश्वर कृपा पुरवत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.